जहाँ हम इस वक्त खड़े हैं उड़ी में बहुत ही अच्छा माहौल है यहाँ पे। तो अच्छा भी रहता है। जब से ये पहलगाम अटैक हुआ उसके बाद तो बैठ गया सब कुछ। गरीब बेचारा था, रोजी कमाने वाला था, वो भी बेचारा बैठ गया। टूरिस्ट आते थे, वो भी घर में बैठ गए। तो यही अपील करता हूँ हिंदुस्तान से, जो भी इसका हाथ होगा, कोई भी इसका हाथ होगा इस आतंकवादियों के साथ, उसको चुन चुन कर निकाले, उनको ढूंढे और उनको सजा दी जाए। अब जो मेरे हिंदुस्तान पे बुरी नजर डालेगा, हम तो उसको छोड़ने वाले नहीं है। हम इंडियन हैं, इंडियन रहेंगे। सध्या मी आहे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर बॉर्डरवर उभा. उरी सेक्टर आपल्याला माहित असेल, 2016ला जो काही हल्ला झाला होता सप्टेंबर महिन्यामध्ये, मला वाटतं 16 सप्टेंबरचा तो दिवस होता. आणि भारतीय लष्कराचं जे तळ आहे उरी सेक्टर, जे शेवटचं आहे भारत पाकिस्तान बॉर्डर, हे जे काही डोंगर दिसतोय त्यातील पलीकडचा जो डोंगर दिसतोय तो आहे पीओके, पाक व्याप्त काश्मीरचा. तो सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि हे शेवटचं ठिकाण आहे, हे शेवटचे गाव आहेत. थोडंसं मी समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे बघा, हे जे समोरचा डोंगर दिसतो तो पुढचा, जे ढग दिसतात त्याच्या पुढचा जो डोंगर दिसतोय तो आहे पाकिस्तानमधील, म्हणजेच पीओके मधील, जे की काश्मीरचा जो काही 25% भाग आहे समथिंग, तो तिकडे आहे. तो 1947ला भारताकडून त्यांनी घेतला होता. आता त्या ठिकाणी आहे आणि हे शेवटचे गाव आहेत. आणि या गावामध्ये काय सिच्युएशन आहे तर तुम्हाला खरं सांगतो, या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. अक्षरशः आर्मीचे कमांडो या गावामध्ये फिरतायत, आर्मीच्या गाड्या फिरतायत आणि या ठिकाणचे लोक काश्मीरीमध्ये एकमेकांशी कुजबुजतायत. मी काही स्थानिकांशी पण बोलणार आहे. भाई थोडंसं रुको, मैं आपसे बातचीत करूंगा. तो इतकं टेन्शन आहे, पण सुरुवातीला ते जरा पुढे जातील. हे गावाले आहेत, त्यांना मी बोलतो आणि नंतर मी पुढची तुम्हाला माहिती सांगतो. भाई क्या कहेंगे, क्या माहौल है इधर, क्या चल रहा है अभी? हम तो यही कहना चाहते हैं कि यहाँ का जो माहौल है इस टाइम बहुत ही खराब है। वरना जो पहले जो माहौल था यहाँ का बहुत ही अच्छा था, क्योंकि जो यहाँ पे है इंडियन फोर्स आर्मी की ज्यादा यहाँ पे होती है। तो यहाँ का माहौल बहुत ही अच्छा है। जहाँ हम इस वक्त खड़े हैं उड़ी में बहुत ही अच्छा माहौल है यहाँ पे। तो अच्छा भी रहता है। जब से ये पहलगाम अटैक हुआ उसके बाद तो बैठ गया सब कुछ। गरीब बेचारा था, रोजी कमाने वाला था, वो भी बेचारा बैठ गया। टूरिस्ट आते थे, वो भी घर में बैठ गए। तो जो दुकानदार उनकी वजह से कमा रहे थे वो भी बेचारे इस टाइम कमा नहीं पा रहे थे। आपका नाम क्या है भाई? मैं तो यही अपील करता हूँ हिंदुस्तान से, जो भी इसका हाथ होगा, कोई भी इसका हाथ होगा इस आतंकवादियों के साथ, उसको चुन चुन कर निकाले, उनको ढूंढे और उनको सजा दी जाएगी। आपका नाम क्या है भाई? मेरा नाम मोहम्मद अशरफ राथर है जी। क्या काम करते हैं आप? जी, तो मैं तो इस्लामिक स्टूडेंट हूँ सर। हाँ, हाँ। जी सर। क्या ये जो दहशतगर्दी थे वो इस्लाम का नाम लेते थे कि जो मुसलमान है उनको नहीं मारा, हिंदू बोल के उनको पूछ के मारा, इस बात को कैसे देखते हैं भाई आप? इस बात की मुझे तो अहमियत ही नहीं है, तो ना मैंने सुना है इस बारे में, ना हिंदू को पूछ के मारे थे या मुसलमान होने के नाते के। मैं तो यही कहना चाहता हूँ, हम इंडियन हैं और इंडियन ही रहेंगे। जंग का ऐलान होता है तो आप तो पहला गांव है, पाकिस्तान नजदीक है, अपने तो पड़ोसी है, तो क्या विचार आते हैं आपके दिल में और जंग होनी चाहिए? मेरे विचार यही आ रहे थे दिल में, जो मेरे हिंदुस्तान पे बुरी नजर डालेगा हम तो उसको छोड़ने वाले नहीं है। हम इंडियन हैं, इंडियन रहेंगे। जो बुरी नजर डालेगा हाँ, उसको हम छोड़ेंगे, उसके छोड़ेंगे नहीं हम। मगर जंग होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए? आप मेरे हिसाब से वहाँ भी हिंदू मुस्लिम है, मेरे हिसाब से यहाँ भी मुस्लिम हिंदू मुस्लिम है। मैं तो ये प्रधानमंत्री जी से कहना चाहता हूँ कि कुछ अटक जा फैसला ले, ताकि उनको भी याद रहे कुछ इस कश्मीर में दोबारा ऐसी हरकत ना होनी चाहिए। मतलब एक बार उनका बंदोबस्त करना ही चाहिए, करना ही चाहिए। ये साजिश के पीछे जो भी कोई हो, पाकिस्तान हो, कुछ भी हो, जो भी कोई हो उसका ये हाल उसका थोड़ा होना चाहिए। ये देखिए ये बंदा खड़ा है सरहद पे, मैं थोड़ी सी और आपके मिनट लूंगा। क्या भाई जंग के बारे में क्या सोचते हैं? मतलब अभी माहौल तो ऐसा बना है कि बस कुछ भी हो सकता है, तनावपूर्ण शांतता है। जंग के तो बारे में मैं तो कुछ बता नहीं सकता हूँ, क्योंकि हमारे यहाँ भी हिंदू मुस्लिम है, वहाँ भी हिंदू मुस्लिम है। एक देख सकते हैं, सब हमारे जो इंडियन आर्मी है, हमारे भाई है, ये बहुत मतलब खूप वाईट परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये सबकी सुरक्षा के लिए लगे हुए हैं. और हमारे भाई जिस हालात में रहते, मी खरं सांगतो, ज्या परिस्थितीमध्ये राहतात ना, खरंच मी आज प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं. रिस्पेक्ट वाला इंडियन आर्मी को देखने का मेरा नजरिया बदल गया. इतने प्रतिकूल परिस्थितियों में भाई रहते हैं और हमारे देश की रक्षा करते. देख सकते हैं ये सरहद का आखिरी गांव है और ये गांव को पूरा जो लश्कर होता है अपना, इंडिया का आर्मी का जो लश्कर है, पूरा रस्तों रस्ते पे पूरी सुरक्षा में लगे. अगला सवाल, इस आपके गांव में जो लोग हैं जो बैठते गप्पे लड़ाते हैं, क्या चर्चा होती है अभी?
अब तो यही चर्चा हो रही है, जो भी भाई इस वक्त शहीद हो गए, चाहे मुस्लिम हो चाहे हिंदू हो, कोई भी इस टाइम शहीद हो गए, उनके भी बाल बच्चे थे, उनके घर वाले भी थी, उनके माँ बाप भी थे। हमें यही अफसोस हो रहा है कि आज से तकरीबन हो गया था, कुछ प्रधानमंत्री जब यहाँ पे आए तो उसके बाद यहाँ पे थोड़ा सा माहौल थोड़ा ठीक हो गया था। तो अब यही कुछ, अब माहौल अब ठीक नहीं लग रहा है हमें। अभी हम बचा कर चल रहे हैं, किसी से ना बात कर रहे हैं ना किसी से वो कर रहे हैं, अपने रास्ते चल रहे हैं, क्योंकि अपने घर में अपने बच्चों की हिफाजत कर रहे हैं, ना कोई इसको ना मार दे ना कोई। तो भी हम इंडियन आर्मी का शुक्रगुजार हैं कि हमें कोई भी डर नहीं है, बिल्कुल नहीं है, पूरा भरोसा इंडियन आर्मी पे। पूरा भरोसा इंडियन आर्मी पे है कि हमें कोई भी डर नहीं है। हमें इंडियन आर्मी हमारे साथ है, हमें कौन सी डर है। ये मैं ही लास्ट बात कहना चाहता हूँ कि जो भी इस आतंकवादी होगा, जो भी कोई भी होगा, उसको आप चुन कर निकाले। सरकार से कह रहा हूँ कि उनको सख्त से सख्त सजा दी जाए, कि उन बच्चों का क्या माजरा था जिनको मारा गया वहां पहलगाम में। उनको क्या किया था उनको? या मुस्लिम बोल रहे थे या हिंदू बोल रहे थे? क्या उनको कोई, उनके बाप नहीं है, उनका माम नहीं है, उनके बच्चे नहीं है, उनको मारा गया है। उस टाइम भी उनके बच्चे इस टाइम रो रहे होंगे, घर वाले रो रहे होंगे। तो बाकी तो मैं कंडेम करते हैं आप सब ये बातों का, सब जो हुआ है उसका कंडेम करते हैं आप? जी सर। हाँ, ये आखिरी सवाल है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से क्या गुजारिश रहेगी, क्या आपका सलाह रहेगा? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से हमें यही गुजारिश है कि वो तो इस टाइम जो कश्मीर जो है इस टाइम ये तो हिंदुस्तानी है, ये तो पाकिस्तान ना बन सकेगा ना कोई बना सकेगा। तो कोई ताकत नहीं ना इसको पाकिस्तान बनाने की। ये तो इंडिया है, इंडिया ही रहेगा। मैं तो यही प्रधानमंत्री से कहना चाहता हूँ कि इस जो कि ये कश्मीर है, जैसे ये शांति में था 5 साल से, वैसे ही रहना चाहिए। भाई आखिरी मुझे एक्साइटमेंट है, आपने कभी बॉर्डर पे गए थे आप कभी? जी, तो बॉर्डर में गया हूँ, बॉर्डर पे नहीं गया हूँ, कमान पोस्ट तक में गया हूँ। उधर जो पीओके में जो भाई आपने, वो भी अपना हिस्सा है पीओके, मगर उनके पास है, तो उनसे कभी बातें हुई आपकी? नो नेवर, उनके साथ बात ना छोड़ते हैं। हमें इंडियन आर्मी वाले वहां जाने से मना करते हैं। अगर गेट तकरीबन 10 किलोमीटर भी दूर होगा, वहां जाने से मना करते हैं। मगर उधर के लोगों के दिल में क्या है, कोई तो बोलता होगा ना। तो वो तो हमें पता नहीं है सर, क्योंकि हम इंडियन ही, हम इंडियन ही जानते हैं हमें क्या करना है पाकिस्तान से। हाउ इज द जोश? जी, हम इंडियन। हाँ, मतलब जोश है और बिल्कुल नेगेटिविटी नहीं है। No, never. टेंशन में तो जी रहे हैं, मगर इंडियन आर्मी पे पूरा भरोसा है। भाई बहुत बहुत शुक्रिया, और पूरी इंडियन आर्मी और हम सब भारतीय आपके साथ आहे. तर हे बघितलं, गावकरी होता मुलगा आणि त्यांनी इस्लामचा अर्थ सांगितला. शेवटचं गाव आहे आणि शेवटच्या गावात म्हणजे युद्ध जर सुरू झालं तर पहिल्या झळा यांनाच बसणार आहेत. त्यांनी कडक शब्दात जो पहलगामला हल्ला झाला त्याची निंदा केली आणि कडीच्या कडी कारवाई केली पाहिजे, कठोर कारवाई भारतीय सरकारने केली पाहिजे, भारतीय आर्मीने केली पाहिजे आणि एकदाच हे जे काही मॅटर आहे एकदाच निपटवलं पाहिजे, असाच त्याच्या बोलण्याचा सार होता. तुम्हाला माहिती आहे उरी सेक्टर सर्जिकल स्ट्राईक म्हणून एक त्याच्यावर विकी कौशलचा पिक्चर पण आलेला आहे आणि हेच तो परिसर आहे आणि याच परिसरावर तो चित्रपट होता. 16ला जो काही अटॅक झाला त्यामध्ये जे 20 आपले इंडियन आर्मीचे कमांडो गेले ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर ती कारवाई झाली होती. खरं म्हणजे आम्ही श्रीनगरवरून निघालो सकाळी 7 वाजता, त्याच्यानंतर बारामुल्लामधून तुम्हाला दाखवलं. बारामुल्ला पण 1947ला त्यावेळेस पाकिस्तानचे काही जे त्यांनी फूस दिलेले काही आदिवासी होते त्यांनी काबीज केला होता. युद्ध झालं, तिथं रक्त सांडलं आपल्या आर्मीने आणि बारामुल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर आम्ही पुढे आलो तर सांगतो खूप निमुळते रस्ते आहेत. काही जणांना माहिती असतील, या ठिकाणी आले पण असतील, पण पुन्हा एकदा सांगतो निमुळते रस्ते होते आणि फारच कठीण ही परिस्थितीमध्ये भारतीय आर्मी या ठिकाणी दिवस काढते. आपले जे काही बांधव आहेत भारतीय सेनेचे हे खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथे काम करतात, उभे राहतात आणि या सीमेचं संरक्षण करतात. आपण जर हे डोंगर पाहिले आणि इथची जर परिस्थिती पाहिली तर आपण कल्पना करू शकत नाही की कशा प्रकारे हे बांधव आपले इथे राहत असतात. पण तरी सुद्धा इंडियन आर्मीच्या काही जवानांना आम्ही ऑफ द रेकॉर्ड बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा जोश, त्यांना मी गमतीत म्हणालो हाऊस द जोश, ते म्हणतात हाय सर. म्हणजे इतकी ऊर्जा त्यांच्यामध्ये संचारलेली आहे. आम्हाला फक्त भारत सरकारने आणि इंडियन आर्मीच्या जे काही वरिष्ठ आहेत त्यांनी जर फक्त आम्हाला इशारा द्या, आम्ही यांचा बंदोबस्त करण्यास सज्ज आहेत, अशा त्यांच्या भावना होत्या. ही त्यांची ऊर्जा आहे. त्यामुळे भारतीय सीमा, भारतीय बॉर्डर एकदम सुरक्षित इंडियन आर्मीच्या हातात आहे. जे लाईव्ह केलं हेच दाखवायचं होतं की असा नजारा आहे. मी जरा कॅमेरा फिरवायला सांगेल की आसपासचा जो नजारा आहे हा नजारा आपण पहा. सगळ्या उंच डोंगर रांग आहेत आणि जर लढाई झाली तर याच डोंगरामध्ये लढाई होती आणि याच डोंगरामध्ये सैन्य हे आपलं रक्त सांडत असतं आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी.
आणि आम्ही ज्या जम्मू काश्मीरमध्ये याचसाठी आलोय की इथली परिस्थिती काय आहे, जे काही आपण पाहत असता हिंदी चॅनल किंवा काही जे चॅनल आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मसाला लावून सांगतं, पण आमचा लेट्सअप मराठीचा हाच प्रयत्न आहे की जे आहे फॅक्ट ते दाखवायचंय. गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे का, तर 100% तणावपूर्ण शांतता आहे. कारण कुणाला वाटतं की आपल्यावर हमला व्हावा किंवा अस्थिर परिस्थिती व्हावी, अशीच भावना याच लोकांची सुद्धा आहे. आणि त्यांच्याशी बोललं तर ते घाबरत बोलतात, मात्र इंडियन आर्मीचे जवान जवळ आले की त्यांना हिंमत येते. आणि या सगळ्या गावकऱ्यांचा, इथच्या स्थानिक लोकांचा इंडियन आर्मीला फुल या ठिकाणी सपोर्ट दिसतोय. आता जे आपला एक बांधव आपल्याशी बोलत होता तर तो तेच सांगत होता, हम सेफ है और एक बार इनको निपटा दो और जो इस साजिश के पीछे है त्याला कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजेत. पुढील उरीमधील जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊच, त्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा दुसरं काही आपल्याला दाखवता आलं तर पुन्हा मी तुमच्याशी जोडला जाईल माफ करा. आणि तुम्हाला लेट्सअप मराठीच्या लाईव्हच्या माध्यमातून पुढचे जे काही अपडेट असतील ते मी देत राहील. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत. लेट्सअप मराठीसाठी विष्णू सानप, उरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.